आज आपण करणार आहोत सुक्कं मटण. त्याला आपण मटण सुक्का म्हणू शकतो. कढईमध्ये अंदाजे 2 पळ्या तेल टाकून घ्यायचं. तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये कढईमध्ये परतून घेतलेलं खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर, कांदा याची केलेली पेस्ट टाकून घ्यायची. ती चांगली तेलामध्ये परतून घ्यायची. त्याला चांगलं तेल सुटल्यानंतर तेलामध्ये परतून घ्यायची. आलं त्याला ह्या सगळ्या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण कढईमध्ये थोडासा टोमॅटो याची पेस्ट परतून घ्यायचं. हे सगळं तेलामध्ये परतून त्यानंतर त्यामध्ये आपण त्याचं मसाले टाकून घ्यायचे. तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे त्या वाटणाला. तर त्यामध्ये काळं तिखट म्हणजे काळा मसाला जो आपण घरी बनवतो तो टाकून घ्यायचा. हळद टाकून घ्यायची, अंदाजे 1 चमचा हळद. लाल तिखट, धने जिरे पावडर टाकून घ्यायची. त्यानंतर मटण मसाला टाकून घ्यायचा 2 चमचे. आणि तर्री पावडर टाकून घ्यायची. तर्री पावडर म्हणजे लाल तिखटच असतं, जे तिखट नसतं पण त्याला रंग असतो, तो बेडगी मिरचीचं असतं ते टाकून घ्यायचं. हे सगळे मसाले टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचे ते मसाले तेलामध्ये. आणि मटणाची चव चांगली वाढण्यासाठी एक मीठ टाकून घ्यायचं आणि परत सगळं मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं. कोथिंबीर पण त्या वाटणात टाकून घ्यायची. व्यवस्थितरित्या परतून घ्यायचं सगळं वाटण. त्याला पण थोडंसं तेल सुटतं. त्यामध्ये नंतर मटण सुक्क्याला चव वाढण्यासाठी आपण 1 पळी आळणी रस्सा टाकून घ्यायचा त्याच्यामध्येच. आणि खूप मस्त चव येते त्या मटण सुक्क्याला. आणि त्या आळणी रश्श्यामध्येच परत शिजवून घेतलेलं मटणाचे पीस टाकून घ्यायचे, तुकडे टाकून घ्यायचे मटणाचे आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचे त्यामध्ये आणि शिजवून द्यायचं 5 मिनटं. हे झालं आपलं मटण सुक्कं तयार. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. रेडी टू सर्व. या खायला सगळ्यांनी.